हाय, कसे आहात सगळे? खूप दिवसांनी आज व्हिडिओ टाकला. त्यानिमित्ताने क्षमा असावी. आम्ही आलेलो आहे आज भोसरीच्या एका गार्डनमध्ये. निर्भया गार्डन आहे हे. खूप छान असं गार्डन आहे. पलकला आम्ही घेऊन आलो बघा इकडे ह्या गार्डनमध्ये. मी अशी चालत होते थोडंसं. किती छान स्टॅच्यू आहे बघा हे. इथे आहे की ना मुलांना म्हणजे असं स्लायडिंग झोका हे असं नाही आहे, फक्त गार्डन आहे. छानशी अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत त्यांनी फुलांची. खूप छान संध्याकाळी माणसांना वॉकिंग करायला पण खूप अशी छान अशी जागा आहे ही. हे बघा इथे पण एक स्टॅच्यू आहे एका म्हणजे बाईचं आणि तिच्या पोराचं असं काही आहे स्टॅच्यू. बघा कसे बरेचसे माणसं आहे की नाही संध्याकाळी बसले ते बघा. ह्या गार्डनला तिकीट ते काही नाही आहे, त्याच्यामुळे बरेचसे जण येतात. म्हणजे वर्दळ नाही आहे इथे जास्त. ह्या गार्डनला शांतता आहे. आतल्या साईडला आहे भोसरीमध्ये. बाजूला बघा तुम्हाला दिसतच असेल वस्ती, म्हणजे रहिवासी ते राहतात, ते वस्ती आहे तिथे. खूप सुंदर असं गार्डन आहे बघा. आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलो होतो. जास्त वेळ आम्हाला थांबता नाही आलं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं, आभाळ भरून आलं होतं. मी तिथेच थोडासा वेळ चालूनही घेतलं, कारण संध्याकाळची म्हटलं वॉकिंग पण होईल माझी, त्याच्यामुळे थोडंसं चालून घेतलं. बघा किती सुंदर आहे. लाईट लावलं होतं खूपच छान. आणि मुलं बघा कशी खेळतात ते. ही फुलं बघा ना किती सुंदर आहे, छोटी छोटी पिवळ्या कलरची फुलं आहे ती. मस्त वाटतात ते. आता ह्यांचं नाव मला माहीत नाही नेमकं काय, पण मोस्टली ह्या गार्डनमध्ये अशाच प्रकारची फुलं होती. खूप छान दिसत होती, सगळं फुललेलं होतं. बसायला पण आणि स्वच्छता आहे खूप ह्या गार्डनमध्ये. बिलकुल घाण हे काहीच नाही दिसलेली. नवीनच गार्डन आहे हे. किती छान दिसतं बघा ना लाईटमध्ये. आभाळ भरून आलेलं आहे, अंधार झाला आहे आणि म्हणजे संध्याकाळ होत चाललेली आहे ना. लाईटिंगमध्ये तर खूपच छान दिसतंय. त्याच्यानंतर मी आणि पिया आम्ही दोघींनी म्हणजे हॅड अँड सीक खेळलो. ती मला म्हटलं आपण हॅड अँड सीक खेळूया. ती गेलेलं पाहिलं आणि मग मी तिला शोधायला गेलेली. पिया लपून बसले, मी शोधायला चालले. संध्याकाळी इव्हिनिंग वॉकसाठी खूप छान जागा आहे ती. तर असं पूर्ण असं चालायला खूप आहे छान. असं निवांत बघा बसलेले आहेत माणसं. आत्ता तर भेटली म्हणजे स्लायडिंग शोधलं मी पियाला. मी लपून बसली होती, मी तिला शोधायला गेली होती. तिला हॅड अँड सीक खेळायचं होतं, कारण तिला म्हणजे कोण नव्हतं, तर मला म्हटलं मी लपते तुम्हाला शोधायला येईल. संध्याकाळी खूपच खरंच खूपच छान दिसतंय ना. तुम्हाला जायचं असेल ना ह्या गार्डनमध्ये, हे भोसरीमध्ये गार्डन आहे. निर्भया नाव आहे ह्या गार्डनचं, निर्भया गार्डन म्हणून. संध्याकाळी म्हणजे 4 ते 8 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळचा टायमिंग मी एवढा पाहिलं नाही आहे, पण खूप छान आहे बघा. खूप दिवस झालं म्हणून मी ब्लॉग्स टाकला नव्हता. म्हटलं चला आज फिरायला गेले तर ब्लॉग बनवूया छान. किती सुंदर आहे ना. ज्यांना म्हणजे ज्यांची मुलं थोडीफार मोठी असं निवांत एखाद्याला वाटतं की बाबा चला बसावं, थोडंसं शांतता हवी, तर हे गार्डन खूपच छान आहे. कारण इथं म्हणजे एवढा आवाज ते नाही आहे. एवढंच की काही मुलांना म्हणजे तिथे जर खेळायचं असेल तर खेळण्याच्या गोष्टी अवेलेबल नाही तिथं. आपल्या अशी म्हणजे पकडापकडी, हॅड अँड सीक अशा गोष्टी खेळू शकतात. माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.